तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर. ओके, तर बाळांनो लास्ट व्हिडिओ मध्ये आपण समजलो होतो की बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय होते, अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय होते. सोबत सोबत आपण बँक कर रोड साठी सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला काढलेला होता आणि अँगल ऑफ बँकिंगचा सुद्धा आपण फॉर्म्युला काढलेला होता. डेरिवेशन म्हटलं, डेरिवेशन सॉल्व्ह केलेला होता आपण की एक्सप्रेशन फॉर सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल, जो की सांगितला होता 3 मार्क्स साठी इम्पॉर्टंट आहे. तशाच प्रकारे बाळांनो आज आपण बघणार आहोत की एक्सप्रेशन फॉर मिनिमम स्पीड ऑफ द व्हेकल मुव्हिंग अलॉंग बँक कर्व रोड. म्हणजे बँक कर्व रोड आहे आणि त्या बँक कर्व रोडवर व्हेकलची मिनिमम स्पीड किती राहणार, त्यासाठी आपल्याला हा डेरिवेशन बघायचा आहे आज. आणि हा सुद्धा 3 मार्क्स साठी इम्पॉर्टंट असलेला डेरिवेशन आहे. तर बाळांनो सगळ्यात आधी काय करणार, डेरिवेशन सॉल्व्ह करायचं तर आपण कन्सिडर करणार. ओके, कन्सिडर काय करणार, तर consider a vehicle which is moving along which road, moving along bank curve road. एक व्हेकल कन्सिडर करणार आपण की जे कोणत्या रोडवर मूव्ह करत आहे, तर बँक कर्व रोडवर मूव्ह करत आहे. ओके, आता काय समजायचं आपल्याला, तर आपण डायग्राम काढणार याची. तर सगळ्यात डायग्राम काढण्यासाठी काय समजायचं आहे बाळांनो, इथे एक घेणार सेंटर म्हणणार त्याला, सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ रोड. ओके, रोड टर्निंग वालाच असणार आहे, बँकिंग जरी असली तरी. तर बाळांनो काय असणार आहे, हा हॉरिझॉन्टल सरफेस झाला. ओके, हॉरिझॉन्टल सरफेस सोबत जो आपला आउटर एज राहणार तो किती अँगल वर राहणार, तर थीटा अँगल वर राहणार. या अँगलला काय म्हणणार आपण, अँगल ऑफ बँकिंग. ओके, आता होणार काय समोर समजायचं आपल्याला. तर या बँक कर्व रोडवर आपला व्हेकल ट्रॅव्हल करणार. तर व्हेकल काढणार आपण रोडवर. ओके, व्हेकलचा सेंटर ऑफ मास झाला. सेंटर ऑफ मास वर पासून वेट जो आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड, वेट कोणाचा पण असो, व्हेकलचा असो, तुमचा असो, माझा असो, कोणत्या पण ऑब्जेक्टचा वेट असो, वेट कसं लागणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. ओके, तर बाळांनो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे अशा प्रकारे कोण लागणार, वेट. वेट म्हणजे काय होते, मास इंटू ग्रॅव्हिटी. ओके, एवढा समजला. आता बाळांनो वेट आहे आणि व्हेकलचा जो वेट आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शन लागत. आणि पुन्हा एक गोष्ट सांगितलं होतं लास्ट व्हिडिओ मध्ये की एक फोर्स लागतो जो नॉर्मल रिएक्शन म्हणतो आपण त्याला. आणि नॉर्मल रिएक्शन कशी राहणार, रोडच्या सरफेसला परपेंडिक्युलर राहणार. तर हा रोडचा सरफेस आहे, यस ऑर नो. तर या रोडच्या सरफेसला परपेंडिक्युलर म्हणजे अशा प्रकारे कोणता फोर्स आहे बघा, नॉर्मल रिएक्शन. जो काय करणार रे, तर वेटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये एक आपण फोर्स लावतो किंवा फोर्स असतो, त्याला आपण म्हटलेलं आहे नॉर्मल रिएक्शन. ओके, आता काय करणार बाळांनो, तर नॉर्मल रिएक्शनला रिझॉल्व्ह करणार याच्या 2 कंपोनंट मध्ये. जसं आपण शिकलेलो वेक्टरला रिझॉल्व्ह केले जाते रेक्टँग्युलर कंपोनंट्स मध्ये, तसेच आपण नॉर्मल रिएक्शनचे सुद्धा काय काढणार, रेक्टँग्युलर कंपोनंट काढणार. तर हा झाला एक व्हर्टिकल कंपोनंट आणि दुसरा कोणता राहणार, हॉरिझॉन्टल कंपोनंट. म्हणजे नॉर्मल रिएक्शनला आपण 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह केला. आता काय करणार, जर हा अँगल थीटा आहे तर हा अँगल सुद्धा किती राहणार, थीटा राहणार. आणि हे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये शिकलो होतो की हा जर थीटा आहे तर हा काय असतो, थीटाच असतो. ओके, आता काय करणार बाळांनो, जिथे थीटा लागून आहे तो म्हणजे नॉर्मल रिएक्शनचा कॉस कंपोनंट. म्हणजे हा काय होणार, व्हर्टिकल कंपोनंट जो आहे हा n म्हणजे नॉर्मल रिएक्शन, याचा कोणता कंपोनंट, तर कॉस कंपोनंट म्हणजे n cos थीटा. जिथे थीटा नाही इथे अँगल नाही म्हणजे हा काय होणार आहे, n sin थीटा. कशा प्रकारे, तर रिझोल्यूशन ऑफ वेक्टर मध्ये आपण शिकलेलो, जिथे अँगल ऍडजस्टंट म्हणजे अँगल लागून आहे किंवा अँगलला ऍडजस्टंट असलेले जे काही कंपोनंट आहेत त्याला आपण कॉस कंपोनंट म्हणतो. आणि जिथे अँगल नाही म्हणजे अपोजिट आहे अँगलच्या, तो कोणता, त्याला साइन कंपोनंट. म्हणजे नॉर्मल रिएक्शनचा साइन कंपोनंट झाला हा आणि हा नॉर्मल रिएक्शनचा कॉस कंपोनंट. ओके, आता काय करणार, तर बाळांनो हे जे एवढी डायग्राम आहे ही आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पण बघितली होती की अशा प्रकारे काढलेली होती. बँक रोड साठी सेफ्टी स्पीड जेव्हा आपण काढली होती त्यावेळेस. आता काय समजायचं आहे, तर आपल्याला मिनिमम स्पीड काढायची आहे. आता मिनिमम स्पीड म्हणजे कशी काढणार आपण, तर आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्सला वाढवावं लागेल. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स जर वाढवला तर आपल्याला व्हेकलची स्पीड काय करावं लागेल, कमी करावं लागेल. आणि कमीत कमी किती, तर सेंट्रीफ्युगल फोर्सला आपण वाढवून देणार. ओके, तेव्हा आपल्याला मिनिमम स्पीड मिळणार. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स कोणता लागणार, तर सेंटर पासून दूर लागणार, जे की आपण पहिल्या लेक्चर मध्ये समजलो होतो. तर बाळांनो हा सेंटर आहे समजा रोडचा, तर काय होणार आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तो दूर लागणार. फ्रिक्शनल फोर्स जो आहे, आता सेंट्रीफ्युगल फोर्स कोणामुळे मिळणार आहे, तर रोडच्या जो सरफेस आणि व्हेकलचे जे टायर आहेत यामध्ये फ्रिक्शनल फोर्स लागणार. आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्स वाढवायचा आहे तर आपण फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो सेंटर पासून कसा लावणार, दूर लावणार, अवे फ्रॉम द सेंटर लावलेला फ्रिक्शनल फोर्सला. ओके, चला
त्यानंतर काय करणार तर फ्रिक्शनल फोर्सला सुद्धा रिझॉल्व करणार म्हणजे याचे दोन कंपोनंट मिळतील, एक हॉरिझॉन्टल आणि दुसरा व्हर्टिकल. ठीक आहे मॅडम, हा अँगल थीटा आहे तर हा अँगल कोणता होणार, हा पण थीटा होणार सर. ओके, तर हा काय होणार, थीटा होणार. चला मग काय करायचं, फ्रिक्शनल फोर्सला या थीटा सोबत रिझॉल्व करायचं. तर याचे पण दोन कंपोनंट येतात, जिथे अँगल लागून आहे तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्सचा कोणता कंपोनंट रे, कॉस कंपोनंट. जिथे अँगल हा थीटा लागून आहे या कंपोनंटला, तर हा झाला फ्रिक्शनल फोर्सचा कॉस कंपोनंट म्हणजे फ्रिक्शनल फोर्सचा कॉस थीटा म्हणजे एफएस कॉस थीटा. ओके, त्यानंतर हा काय होणार, जिथे अँगल नाही तो काय होणार, फ्रिक्शनल फोर्सचा साइन कंपोनंट म्हणजे एफएस साइन थीटा. ओके, आणि बाळांनो अशा प्रकारे डायग्राम समजायची होती. ओके, डायग्राम झालेले आपण कन्सिडर पण केलेला आहे की एक व्हेकल आहे जो कोणत्या रोडवर मूव्ह करत आहे, बँक कर रोडवर मूव्ह करत आहे, आणि त्याची आपण काय काढलेलं आहे तर फ्री बॉडी डायग्राम काढलेली आहे. ओके, आता काय करायचं आपल्याला तर नाव किंवा लेट एम म्हणजे काय होणार आहे, एम म्हणजे काय आहे, वेट आहे व्हेकलचा, वेट सॉरी मास आहे, मास ऑफ द व्हेकल म्हणजे एम झाला. थीटा म्हणजे काय, अँगल ऑफ बँकिंग आहे. सी म्हणजे काय आहे, कर्वेचर सॉरी सेंटर ऑफ रोड आहे. त्याच्यानंतर काय, एन म्हणजे काय रे, नॉर्मल रिएक्शन, आणि एफएस म्हणजे काय तर फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर ऑफ द व्हेकल अँड रोड सरफेस. एवढं समजल्यानंतर काय करायचं ते लेट मध्ये लिहायचं सगळं काही, दोन चार लिहायचे, जास्त पूर्णचे पूर्णच नाही लिहायचं. ओके, एम म्हणजे काय आहे, एन म्हणजे काय आहे, थीटा म्हणजे काय आहे. ओके, तर वडांना हे लिहिल्यानंतर काय करायचं नाव. आता लक्ष द्यायचं आहे, इथून आपला डेरिव्हेशनला आपण सॉल्व्ह करत आहोत. इथून आपण कन्स्ट्रक्शन लिहिली, डायग्राम काढली, आता आपला डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं. ओके, तर सगळ्यात आधी काय करणार, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्सेस कोणते कोणते लागत आहेत तर फक्त आणि फक्त वेट लागत आहे, जो की व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. दिसत आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे गाडीवर किंवा व्हेकलवर लागणारा जो फोर्स आहे फक्त आणि फक्त वेट आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन लागत आहे. आणि त्याच्याच अपोजिट म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये कोणता फोर्स लागत आहे तर हा एन कॉस थीटा आणि एफ साइन थीटा बघा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागत आहे. ओके, नॉर्मल रिएक्शन जो आहे तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, हा कंपोनंट किंवा हा फोर्स, बट मॅडम व्हर्टिकली अपवर्ड आहे का, नाहीये, व्हर्टिकली अपवर्ड बघायचं आहे आपल्याला. ओके, तर हा वेट जो आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, आणि नॉर्मल रिएक्शनचा कंपोनंट आणि फ्रिक्शनल फोर्सचा साइन कंपोनंट कसे आहेत, व्हर्टिकली अपवर्ड. तर अपवर्ड डायरेक्शन मधले फोर्सेस काय करणार, डाऊनवर्ड डायरेक्शन मधल्या फोर्सेसला बॅलन्स करणार. आता कसे करणार तर वेट खाली लागत आहे, हा नॉर्मल एन कॉस थीटा आणि एफ साइन थीटा कसे लागत आहेत वर, तर एन कॉस थीटा आणि एफ साइन थीटा या वेटला काय करणार, बॅलन्स. तर ते आपण लिहिणार, द वेट ऑफ द व्हेकल इज बॅलन्स बाय, वेट म्हणजे काय रे, mg आहे. mg ला कोण करताय बॅलन्स, तर दोघ जण करतात, कोण कोण, एन कॉस थीटा आणि एफ साइन थीटा. ओके, तर एन कॉस थीटा आणि म्हणजे कोण कोण आहे, दोघ जण म्हणजे प्लस एफ साइन थीटा. चला बघा काय केलेलं आहे, याला आपण म्हणणार इक्वेशन नंबर 1 म्हणणार. हा जो आपल्याला इक्वेशन मिळाला याला काय म्हणणार आहे, 1 म्हणणार. तर इथे लिहितो mg इज इक्वल टू काय होणार, एन कॉस थीटा प्लस कोण होणार, तर एन कॉस थीटा लागत आहे, सोबत सोबत एफ साइन थीटा पण वर लागत आहे, तर एफ साइन थीटा, याला म्हणणार इक्वेशन नंबर 1. ओके, चला आता काय करायचं आहे तर अँड, चला बघा हा एन साइन थीटा बघा, एन साइन थीटा कोणाकडे लागत आहे, सी म्हणजे सेंटर कडे लागत आहे. येस ऑर नो, या सेंटर कडे लागत आहे. एन साइन थीटा म्हणजे कोणता फोर्स आहे, हा सेंट्रिपिटल फोर्स, आणि त्याच्याच अपोजिट कोण लागत आहे, एफ कॉस थीटा. तर आपल्याला रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स काढायचा, तर आपण काय करणार आहे, जो अपोजिट लागत आहे त्याला काय करणार, मायनस करणार. तर मला कोणता फोर्स पाहिजे, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला सांगितलाय बघा, काय असतो रे, mv²/r इज इक्वल टू कोणामुळे मिळत आहे तर या दोघांचा रिझल्टंट एन साइन थीटा आणि एफ कॉस थीटाचा रिझल्टंट घेणार. कसं घेणार सर, तर एन साइन थीटा सेंटर कडे लागत आहे, हा कोणता फोर्स आहे रे, सेंट्रिपिटल फोर्स आहे एन साइन थीटा. बट त्याला अपोज कोण करत आहे, एफ कॉस थीटा अपोज करताय म्हणजेच मायनस होणार, विरुद्ध दिशेमध्ये म्हणजेच मायनस साइनला काय होणार आहे तर एफ साइन थीटा. याला म्हणणार इक्वेशन नंबर 2. पडांनो आता समजलेलाच आहे, दोन इक्वेशन मिळाले, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. काय करतो आपण, ज्या इक्वेशन मध्ये स्पीडचा स्क्वेअर आहे, कुठे आहे v चा स्क्वेअर, या इक्वेशन मध्ये, इक्वेशन 2 मध्ये, तर या इक्वेशनला 1 ने काय करणार, इक्वेशन 1 ने डिवाइड करणार. तर कसं करायचं बघा, डिवाइडिंग किंवा इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. तर काय मिळणार आपल्याला, इम्प्लाइज दॅट, चला काय मिळत आहे आपल्याला, तर mv²/r डिवाइडेड बाय mg म्हणजे करून सांगितलं होतं काय होतं रे, v²/rg. पडांना समजला का, ज्यांना नाही समजलं लास्ट व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे की mv²/r डिवाइडेड बाय mg म्हणजे m कॅन्सल होते आणि राहते का तर v²/rg इज इक्वल टू
काय राहणार इथे n sin थिटा. सगळ्यात आधी इक्वेशन 2 आहे, इक्वेशन 2 ची ही साइड राइट हँड साइड डिवाइडेड बाय इक्वेशन 1 ची राइट हँड साइड येणार. ओके चला तर काय होणार n sin थिटा मायनस fs n sin थिटा मायनस fs sin थिटा, n sin थिटा मायनस fs cos थिटा आहे बाळांनो. ओके मायनस कोणाला करायचं होतं, हा cos थिटा होता. सॉरी हा इथे काय होतं रे cos थिटा. चल अपोजिट मध्ये cos कंपोनेंट लागत होता, आपण cos लाच मायनस करणार, इथे cos थिटा येणार. ओके चला काय होणार आहे आता तर n sin थिटा मायनस fs cos थिटा झालं. इक्वेशन नंबर 2 डिवाइडेड बाय काय करणार रे इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय आता तर n cos थिटा प्लस काय आहे fs sin थिटा. बस जास्त काही डिफिकल्ट नाही बाळांनो, बस डायग्राम वरून आपण इक्वेशन बनवले आणि इक्वेशनला काय केलं तर इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 केलं. ओके आता काय होणार आहे बाळांनो तर लक्ष द्यायचं आहे. बट फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितला होता की फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू होते कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजेच म्यू एस इनटू काय असते रे नॉर्मल रिएक्शन. आपण काय करणार फ्रिक्शनल फोर्सच्या ठिकाणी फॉर्म्युला होणार कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन. तर इथे बघा फ्रिक्शनल फोर्स आहे, इथे काय लिहिणार फ्रिक्शनल फोर्सच्या ठिकाणी कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन. सोबत इथे बघा फ्रिक्शनल फोर्स आहे तर काय लिहिणार कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन. हे आपण या इक्वेशन मध्ये लिहिणार पुट करणार तर काय इक्वेशन मिळणार आपल्याला लक्ष द्यायचं. ओके चल तर काय होणार देयरफॉर v² अपॉन rg जसंच्या तसं v² अपॉन rg जसंच्या तसं इज इक्वल टू काय आहे बाकी काय आहे n sin थिटा पण जसंच्या तसं फक्त फ्रिक्शनल फोर्सच्या ठिकाणी काय लिहिणार कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन. तर काय होणार आहे n sin थिटा मायनस काय रे फ्रिक्शनल फोर्सच्या ठिकाणी μs इनटू n. तर μs इनटू n काय आहे समोरचं इनटू मध्ये cos थिटा इनटू cos थिटा डिवाइड मध्ये पण तेच करणार आहोत फ्रिक्शनल फोर्सच्या ठिकाणी याला ठेवायचं. ओके तर n cos थिटा जसंच्या तसं n cos थिटा समोर काय आहे प्लस फ्रिक्शनल फोर्सच्या ठिकाणी काय लिहिणार रे μs इनटू n. तर μs म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन इनटू मध्ये कोण आहे तर sin थिटा इनटू sin थिटा. ओके बाळांनो बघा तर न्यूमरेटर मध्ये बघा इथे पण नॉर्मल रिएक्शन आहे, इथे पण नॉर्मल रिएक्शन आहे. न्यूमरेटर मधून नॉर्मल रिएक्शन काय निघणार कॉमन निघणार. सोबत डिनॉमिनेटर मध्ये बघा इथे पण नॉर्मल रिएक्शन आहे, इथे पण नॉर्मल रिएक्शन आहे, तर इथे पण काय होणार नॉर्मल रिएक्शन कॉमन निघणार. तर राहणार काय v² अपॉन rg. न्यूमरेटर मधून बघा नॉर्मल रिएक्शन कॉमन काढली तर काय राहणार आहे ब्रॅकेट मध्ये sin थिटा. इथून n काढला तर काय राहिला sin थिटा मायनस इथून पण n काढला तर मायनस मध्ये काय होणार μs इनटू cos थिटा. चला नॉर्मल रिएक्शनला कॉमन काढला डिवाइड मध्ये बघा पुन्हा इथे पण नॉर्मल रिएक्शन कॉमन निघते तर नॉर्मल रिएक्शनला कॉमन काढणार काय राहणार आहे cos थिटा राहणार इथे cos थिटा प्लस काय राहणार μs sin थिटा. n कॉमन काढलेला आहे तर μs sin थिटा. ओके चल बाळांनो काय होणार नॉर्मल रिएक्शन काय होणार पुन्हा कॅन्सल होणार. ओके तर बाळांनो राहिलेला काय sin थिटा मायनस μs cos थिटा हे राहिलेला आहे. ओके चला तर काय राहिलेला आहे देयरफॉर v² अपॉन rg जे राहिलाय त्याला एकदा लिहून घ्यायचं. अदरवाइज काय करायचंय तर आपल्याला राइट हँड साइडला काहीतरी ऑपरेशन करायचं. कसं करायचं सांगतो पहिले जे राहिलेलं आहे ते लिहून घेतो. तर sin थिटा मायनस μs cos थिटा डिवाइडेड बाय cos थिटा प्लस μs sin थिटा. ओके चल आता काय करणार तर इथे जर दिसत असेल तर बाळा मी इथे लिहितो काय लिहितो रे तर ऑन राइट हँड साइड फक्त कुठे राइट हँड साइडला. इकडे लेफ्ट हँड साइडला काहीच नाही करायचं. काय करायचं राइट हँड साइडला काय करणार तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये दोन्ही ठिकाणी काय करणार तर cos थिटाने डिवाइड करणार. तर काही फरक पडणार आहे का म्हणालो नाही पडत सर. का बरं नाही पडत जे आपण न्यूमरेटर मध्ये करत आहोत तेच डिनॉमिनेटर मध्ये जर केला तर फरक पडणार नाही. ओके तर काय करणार ऑन राइट हँड साइड डिवाइडिंग कोणाकोणाला न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय व्हॉट बाय cos थिटा. ओके चला न्यूमरेटर राइट हँड साइडला काय करणार आपण डिवाइड करणार कोणाकोणाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने रे बाय cos थिटा. ओके तर काय होणार आहे लक्ष द्यायचं आहे. तर v² अपॉन rg लेफ्ट हँड साइड आहे. लेफ्ट हँड साइड जशीच्या तशीच कुठे करणार आपण राइट हँड साइडला. सर काही फरक नाही पडणार का तर नाही पडत. बरोबर काढा न्यूमरेटर मध्ये जे करतो तेच आपण डिनॉमिनेटर मध्ये करणार. जे या न्यूमरेटर मध्ये करणार तेच खाली पण करणार.
तर फरक पडणार का? नाही पडत. तर काय करायचंय? कॉस थिटाने डिवाइड करायचं. ओके, तर राहणार काय? v² अपॉन rg इज इक्वल टू, ओके, काय रे? तर sin थिटा अपॉन cos थिटाने डिवाइड करायचं. न्यूमरेटर मध्ये सगळे आधी करून दाखव. तर sin थिटा आहे, त्याच्या डिवाइड मध्ये cos थिटा. कारण sin थिटा अपॉन cos थिटा म्हणजेच tan थिटा होणार. tan थिटा समोर काय आहे बघा, तर मायनस आहे, तर मायनस जसंच्या तसं इंटू मध्ये काय पुन्हा सॉरी इकडे काय समोर म्यू एस आहे, तर कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे असतं cos थिटा अपॉन cos थिटा काय होणार 1 इंटू म्यू एस म्हणजे काय झालं म्यू एस डिवाइडेड बाय इथे काय cos थिटा अपॉन cos थिटा जाणार yes or no, तर cos थिटा अपॉन cos थिटा म्हणजे 1 झाला, तर म्हणजे इथे काय झाला 1 समोर काय मग प्लस, तर प्लस काय मग म्यू एस जसंच्या तसं sin थिटा अपॉन cos थिटा म्हणजे काय होणार रे tan थिटा होणार सर. ओके, चला बाळांनो आता काय दिसत आहे आपल्याला, तर rg जो आहे तो कसा आहे याच्या v² च्या डिवाइड मध्ये आपल्याला काय काढायचं आहे v काढायचं आहे, म्हणजे मिनिमम स्पीड काढायची आहे. तर कशी काढणार बघा, तर देअरफॉर v² इज इक्वल टू rg इकडे डिवाइड मध्ये तिकडे गेला तर या पूर्णच्या कशामध्ये जाणार मल्टिप्लिकेशन किंवा इनटू मध्ये जाणार. ओके, चल काय करायचं आता, तर बाळांनो rg जो आहे तिकडे इकडे आला तर इनटू मध्ये आला, राहिला काय रे tan theta minus the mu s divided by 1 plus mu s tan theta. ओके, चल म्हणून आपल्याला स्पीडचा स्क्वेअर मिळालेला आहे. आपल्याला स्पीडचा स्क्वेअर नाही पाहिजे, आपल्याला हमेशा काय पाहिजे स्पीडच पाहिजे, फक्त त्याचा स्क्वेअर नाही पाहिजे. ओके, तर काय करणार आपण मिनिमम स्पीड पाहिजे आपण, तर याला लिहिणार देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला काय घेणार तर स्क्वेअर रूट घेणार, तर काय होणार v चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, तर राहणार काय v म्हणजे काय स्पीड आहे, कोणती स्पीड आहे बाळांनो मिनिमम स्पीड आहे. ओके, तर मिनिमम लिहायला मिनिमम स्पीड आहे इज इक्वल टू हा सगळ्याच्या सगळं कुठे जाणार अंडर रूट मध्ये जाणार. का बरं, कारण याचा स्क्वेअर आहे का स्क्वेअर आहेच नाही, तर स्क्वेअर रूट कॅन्सल होणार नाही आणि स्क्वेअर रूट आपण दोन्ही साइडला घेतला होता, तर हा कुठे जाणार स्क्वेअर रूट मध्ये जाणार. आणि काय आहे तर अंडर रूट ऑफ rg इन ब्रॅकेट tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. ओके, आणि बाळांनो आय होप हा समजला असेल. डेरिव्हेशन किती मार्क्स साठी विचारतात रे याला, तर 3 मार्क्स साठी विचारला जातो बोर्ड एक्झाम मध्ये. हा इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे, 3 मार्क्स साठी विचारतो, भरपूर वेळेस विचारलेला पण आहे याआधी. तर बघा बाळांनो एकदम इझी वेने आपल्याला समजायचं आहे. सगळ्यात आधी डायग्राम समजायची होती, कन्सिडर करायचं होतं डायग्राम, त्यानंतर बाळांनो डायग्राम वरूनच इक्वेशन बनवलेलं आहे. काही कठीण केलेलं आहे का नाही सर, काय केलेलं आहे अपवर्ड डायरेक्शन लागणारे फोर्सेस काय करणार डाउनवर्ड डायरेक्शन लागणाऱ्या फोर्सेसला बॅलन्स करणार, तर इक्वेशन 1. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच कोणामुळे मिळणार आहे, तर याच्या म्हणजेच n sin θ आणि f cos θ चा काय मिळणार रिझल्टंट म्हणजेच सेंटरकडे लागणारा फोर्स सेंट्रिपिटल, याला अपोज करता आणि त्याला काय केला मायनस केला. अपोज कोण करताय fs cos θ, सेंटरकडे लागणारा n sin θ ला काय करताय अपोज करता म्हणून मायनस केला त्याला. ओके, तर राहणार जेवढा राहणार याचा तो काय होणार सेंट्रिपिटल फोर्स देणार आपल्याला. तर दोन इक्वेशन मिळाले, नंतर काय केलेलं आपण तर डोळ्यासमोर केलेलं आहे. ओके, चला बाळांनो तर अशा प्रकारे याला व्यवस्थित समजायचं आहे आणि हा डेरिव्हेशन बाळांनो प्रॅक्टिस करायचं आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही, प्रत्येक स्टेप वाईज समजून सांगितलेलं आहे. याला प्रॅक्टिस करायचं इम्पॉर्टंट आहे 3 मार्क्स साठी. ओके, चला त्यानंतर हे झाले मिनिमम स्पीड झाली. आता आपल्याला काढायचं आहे व्हेकलची मॅक्सिमम स्पीड. तर बघा इथेच काढून देतो. ओके, जास्त काही इरेज करण्याची आवश्यकता पडू देणार नाही, बट समजण्यासाठी एक काम करतो, डायग्रामला समजून सांगतो, पुन्हा चालू करू आपण. आणि कोणती स्पीड काढू रे, तर मिनिमम काढलेली आपण. मिनिमम स्पीड झाली, दिस इज व्हॉट, दिस इज द मिनिमम स्पीड ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग बँक कर्व रोड. आता आपल्याला काढायचं आहे मॅक्सिमम स्पीडचा डेरिव्हेशन, जो हा नाही विचारला तर 3 मार्क्स साठी तो पण विचारला जाऊ शकतो आणि तो पण अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. एवढ्याच लेंथी आहे किंवा एवढ्याच लेवलवर आहे तो, आणि सोबत बाळांनो डिफिकल्टी लेवल त्याची पण हेच आहे किंवा जास्त काही डिफिकल्ट आहे नाही. पहिली गोष्ट म्हणजेच समजायचं काय आहे, तर इथे मिनिमम काढलेलं आहे, त्या ठिकाणी आपण मॅक्सिमम काढणार आहोत. तर बाळांनो समजा काय करायचं, चल काय करणार आहे, तर मिनिममच्या ठिकाणी आपल्याला आता मॅक्सिमम स्पीड काढायची आहे. त्यानंतर जे होणार ते राहणारच आहे जसंच्या तसं. ओके, इक्वेशन थोडे डिफरन्स येणार यामध्ये. चल बाळांनो अभ्यास करायचा, रेग्युलरली अभ्यास करा.
रिव्हिजन करत राहा, अदरवाइज आठवणार नाही म्हणाल. जो रिवाइज नाही करणार त्याला फिजिक्स जो आहे तो आठवणार नाही. ओके, नंतर म्हणाल सर की आम्ही अभ्यास तर केला पण आठवून काहीच नाही राहिला, तर असं होते म्हणाल. रिव्हिजन करत राहायचंय, सोबत सोबत जे शिकलेलो आपण पहिल्या लेक्चर पासून डे टू डे रिवाइज करत राहायचं, सो दॅट जे काही गोष्टी तुम्ही अभ्यास करता ते तुमच्या फिंगर टिप्स वर असायला पाहिजे, तुम्हाला आठवायला पाहिजे त्या. चला, तर आता समोर बघायचं आपल्याला रे मॅक्झिमम स्पीड, एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम स्पीड, म्हणजे याला म्हणतात अप्पर. जो होता ना मिनिमम स्पीड म्हणजे लोअर स्पीड लिमिट काढली होती, आता मॅक्झिमम स्पीड काढतो आपण म्हणजेच अप्पर स्पीड लिमिट काढतो या ठिकाणी. ओके, तर कसं काढायचंय बघा. सगळ्यात आधी तेच कन्सिडर करायचं. कन्सिडर ए व्हेकल विच इज मुव्हिंग अलॉंग बँक रोड ॲज शोन इन फिगर. आता आपल्याला मॅक्झिमम स्पीड काढायचं, तर फ्रिक्शनल फोर्सला काय करायचं सर, तर फ्रिक्शनल फोर्स जो आहे आता इकडे नाही लागणार. हा बघा, फ्रिक्शनल फोर्स आपण मिनिमम स्पीड साठी सेंटर पासून दूर लावला होता, आता आपल्याला मॅक्झिमम स्पीड काढायची आहे. तर मॅक्झिमम स्पीड साठी काय करणार आपण, सेंट्रीपिटल फोर्स जो आहे त्याला वाढवणार. सेंट्रीपिटल फोर्स वाढवला तर स्पीड पण वाढवू शकतो आपण, कारण आपली गाडीच्या रोडच्या बाहेर नाही गेली पाहिजे. ओके, तर हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे टायर आणि रोड सरफेस मधला, त्याला लावणार आपण सेंटर कडे लावणार. रोडच्या कुठे लावणार, सेंटर कडे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स Fs जो आहे तो कुठे लागणार, आता सेंटर कडे लागणार. पुन्हा तेच काय करणार, फ्रिक्शनल फोर्सला रिझॉल्व करणार. तर फ्रिक्शनल फोर्सला जर रिझॉल्व करत आहोत तर एक येणार कोणता रे, हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे हा, हॉरिझॉन्टल कंपोनंट फ्रिक्शनल फोर्सचा. ओके, आणि हा काय होणार आहे पुन्हा एक वर्टिकल कंपोनंट फ्रिक्शनल फोर्सचा. ओके, बाळांनो हा अँगल जर थीटा आहे तर हा अँगल किती होणार, सर हा बी थीटा होणार. तुम्ही तसेच म्हणता सर की हा थीटा आहे तर तो थीटा आहे, तर बाळांनो तसा शोधे दहाव्या वर्गात आपण शिकलेलो भरपूर काय अँगल बद्दल. ओके, चला, तर हा अँगल कोणता अँगल आहे मग, थीटा आहे. आता काय करणार, जर डायग्राम बनलेली आहे, डायग्राम बनल्यावर इक्वेशन बनवायचे. सर इक्वेशन कसे बनवणार, तर कुठे बनली सर डायग्राम, हा थीटा आहे सर, फ्रिक्शनल फोर्सला रिझॉल्वच नाही केले तुम्ही. तर जिथे थीटा असतो तो फ्रिक्शनल फोर्सचा कॉस कंपोनंट, तर फ्रिक्शनल फोर्सचा कॉस कंपोनंट म्हणजे हा झाला F cos थीटा. सर इथे अँगलच नाही, इथे थीटाच नाहीये, तर काय राहणार हा फ्रिक्शनल फोर्सचा Fs sin थीटा. अँगल नाही तो sin थीटा, जिथे अँगल होता तो cos थीटा. ज्याला रिझॉल्व करतो त्याचाच घ्यायचा. ओके, चला बघा, आता हे झाली आपली डायग्राम झाली. ओके, डायग्रामला प्रॅक्टिस करायचं, कारण भरपूर डायग्राम मध्ये प्रॉब्लेम जातो. डायग्राम जर चुकीची काढली तर डेरिव्हेशन चुकणार, इक्वेशन रॉंग येणार. ओके, चला, तर काय करायचंय बघा. सगळ्यात आधी खाली कोणते कोणते फोर्स लागत आहेत, आता व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये बघायचं. व्हर्टिकली म्हणजे सरळ खाली आणि सरळ वर. ओके, व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि व्हर्टिकली अपवर्ड. व्हर्टिकली डाऊनवर्ड बघा कोण कोण लागत आहे, हा दिसत आहे फ्रिक्शनल फोर्सचा साइन कंपोनंट म्हणजे F sin थीटा, आणि म्हणा mg म्हणजे गाडीचा वेट. कुठे लागत आहे, दोन्ही पण डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागत आहेत. आणि वर कोण लागत आहे, तर n cos थीटा हा जो आहे हा वर लागत आहे, दिसत आहे. चला, तर बाळांनो दोघं मिळून या एकाला काय करतील, बॅलन्स करतील. सो कसं करणार, तर बाळांनो वेट आणि Fs sin थीटा काय करणार, n cos थीटाला बॅलन्स करणार. तर देअरफॉर n cos थीटा कोणत्या डायरेक्शन मध्ये, अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. तर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये कोण कोण आहेत रे, mg प्लस कोण आहे, F sin थीटा. Fs लिहितो हा स्टॅटिक फोर्स असतो. ओके, तर बाळांनो Fs sin थीटा. ओके, सगळ्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं का, तर नाही म्हणायचं बाळांनो. का बरं सर, तुम्ही याच्या आधी तर इक्वेशन 1 म्हटलं तर डायरेक्टच खाली लागणारे बरोबर वर लागणारे केले इक्वेशन 1. तर बाळांनो mg इक्वल टू काढायचं. ओके, तर बघा काय करणार, हा प्लस मध्ये आहे फ्रिक्शनल फोर्स, सॉरी Fs sin थीटा जो आहे mg सोबत कसा आहे प्लस मध्ये, त्याला जर मी इकडे आणलं तर n cos थीटा मधून काय येणार, मायनस मध्ये राहणार कोण, mg. mg इज इक्वल टू काय झाला मग, n cos थीटा मायनस F sin थीटा. तर देअरफॉर mg इज इक्वल टू काय होणार आहे, यावरूनच n cos थीटा मधून F sin थीटाला काढला आपण, इकडे आणला त्याला, तर काय होणार n cos थीटा मायनस F sin थीटा. एंड दिस इज इक्वेशन नंबर 1. चला ठीक आहे, आता काय करणार बाळांनो, तर पुन्हा आपल्याला काय करायचंय, इक्वेशन 1 घेतलं आपण, म्हणजे अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागणारे फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड डायरेक्शन लागणारे फोर्सेस आपण काय केले, इक्वेट करून एक इक्वेशन काढले, इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर इक्वेशन 2 पाहिजे आपल्याला. इक्वेशन 2 कसं मिळणार, तर तेच सेंट्रीपिटल फोर्स. ओके, सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे सेंटर कडे लागणारे फोर्सेस बघायचे कोण कोण लागत आहेत, n sin थीटा आणि F cos थीटा कोणाकडे लागत आहे रे, सेंटर कडे लागत आहे. म्हणजे दोघं मिळून कोणता फोर्स देणार आहेत, सेंट्रीपिटल फोर्स. तर अँड काय होणार आहे, सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे mv²/r. फॉर्म्युला असतो सेंट्रीपिटल फोर्सचा, इज इक्वल टू काय होणार, तर कोण कोण लागत आहे सेंटर कडे, n sin थीटा लागत आहे सर,
तर एन साइन थिटा प्लस काय होणार बाळांनो एफ कॉस थिटा, तर एफ कॉस थिटा. झाला का? झाला सर, याला इक्वेशन 2 म्हणून द्या सर. झाला, आता संपला सर, भरपूर झाला सर. ओके, तर बाळांनो काय करणार आता तुम्हाला माहितच आहे, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण काय करणार आहे, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 करणार. ओके, तर बाळांनो डुईंग इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 इम्प्लाइज दॅट काय मिळणार आपल्याला, तर 2 कोण आहे, हा आहे सर इक्वेशन 2, 1 हा आहे सर. तर डिवाइड करायच्या वेळेस कसा करतो, राइट हँड साइड डिवाइड बाय राइट हँड साइड होणार आणि लेफ्ट हँड साइड डिवाइडेड बाय लेफ्ट हँड साइड होणार. ओके, तर mv स्क्वेअर अपॉन r डिवाइडेड बाय mg, m कॅन्सल आहे, राहिला काय रे, v स्क्वेअर अपॉन rg राहिला. ओके, चला इज इक्वल टू आहे समोर सर, इज इक्वल टू आता लिहा. मग काय आहे, इक्वेशन 2 मध्ये हाय, डिवाइड मध्ये याला लिहिणार. येस और नो? हो सर. तर n sin थिटा प्लस फ्रिक्शनल फोर्सचा कॉस कंपोनेंट म्हणजे f cos थिटा डिवाइडेड बाय कोण राहणार, इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, n cos थिटा मायनस f sin थिटा. लिहिले बघा, डिवाइड केला आपण. चला पुन्हा तेच सांगितलं होतं, काय करायचं असतं रे, फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला लावणार. काय असतो, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे बट. चला फॉर्म्युला सांगून देतो, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू होते बाळांनो, तर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू एस, याला म्हणतात कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इनटू काय असतो बाळांनो, नॉर्मल रिएक्शन. ओके, तर कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. कुठे लिहिणार, तर या इक्वेशन मध्ये फ्रिक्शनल फोर्स च्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये. तर काय होणार इक्वेशन, बोला पटकन. काय राईट, v स्क्वेअर अपॉन rg. तर देयरफॉर v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू काय बाळांनो, लक्ष द्या, n sin थिटा जसेच्या तसे याच्या ठिकाणी का लिहिणार, फ्रिक्शनल फोर्सच्या ठिकाणी तर μs * n. समजलेला, इथे पण तेच करणार, μs * n फ्रिक्शनल फोर्सच्या ठिकाणी लिहिणार इथे आणि इथे, बाकी जसंच्या तसं. तर बघा लिहितो, काय आहे, n sin थिटा प्लस फ्रिक्शनल फोर्सच्या ठिकाणी लिहिला μs * n cos थिटा डिवाइडेड बाय काय रे, n cos थिटा मायनस fs च्या ठिकाणी μs * n म्हणजे μs * n काय समोर sin थिटा. ओके, सर n कॉमन निघून मगाशी सारखा कॅन्सल करू शकतो का, हो सर करायचंच आहे. तर इज इक्वल टू इथून काय निघणार, n कॉमन निघणार, तर आला काय sin थिटा प्लस μs, n काढला तर आला काय cos थिटा आला इथे. चला डिवाइड मध्ये पण तेच करणार, n कॉमन काढायचं इथून आणि इथून, तर काय होणार, n ब्रॅकेट मध्ये काय आला रे, cos थिटा मायनस काय आहे μs, n काढला तर आला काय sin थिटा. ओके, n काय होणार, पुन्हा कॅन्सल होणार, तर आलं काय v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू. ओके, चल काय करणार बाळांनो, sin थिटा प्लस काय आहे, sin थिटा प्लस μs cos थिटा डिवाइडेड बाय काय रे, cos थिटा मायनस μs sin थिटा. पुन्हा तेच करणार, राइट हँड साइडला काय करणार, तर cos थिटाने डिवाइड करणार न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये. तर बाय किंवा ऑन राइट हँड साइड काय करणार आहे, डिवाइडिंग कोणाकोणाला, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos थिटा. cos थिटाने काय करणार, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये राइट हँड साइडला डिवाइड करणार. ओके, इथे लेफ्ट हँड साइड जशीची तशी राहणार. तर देयरफॉर काय मिळणार बाळांनो, पुन्हा आपल्याला v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू. ओके, चल काय आहे, sin थिटा अपॉन cos थिटा म्हणजे पुन्हा काय होणार, तर tan थिटा झाला, tan थिटा. त्यानंतर प्लस μs जसंच्या तसं cos थिटा अपॉन cos थिटा म्हणजे काय झाला 1. तर बाळांनो प्लस काय झाला, मग इकडे μs * 1 म्हणजे μs डिवाइडेड बाय. ओके, काय आहे, cos थिटा अपॉन cos थिटा म्हणजेच 1 झाला, समोर काय रे मायनस आहे, तर मायनस μs जसंच्या तसं, आणि काय बाळांनो sin थिटा अपॉन cos थिटा म्हणजे काय होणार, tan थिटा. ओके, चला बाळांनो समजलं असेल थोडाफार. ओके, आता काय करणार, तर v स्क्वेअर अपॉन rg इकडे डिवाइड होईल, तिकडे गेला तर इंटू मध्ये, तर आला काय v स्क्वेअर इज इक्वल टू rg इकडे इंटू मध्ये आला, आला काय ब्रॅकेट मध्ये tan थिटा प्लस μs डिवाइडेड बाय 1 मायनस μs tan थिटा. ओके, चल आता काय करणार बाळांनो, तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. देयरफॉर लेफ्ट हँड साइडचा स्क्वेअर रूट काढणार, कॅन्सल, आणि स्पीड कोणती मिळणार आपल्याला, तर मॅक्झिमम स्पीड. कोणती स्पीड मिळणार आहे आपल्याला, मॅक्झिमम स्पीड म्हणजेच v max.
मॅक्स म्हणजे मॅक्झिमम स्पीड मिळणार आपल्याला इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट कॅन्सल आहे, मॅक्झिमम स्पीड आहे हे कुठं जाणार आहे स्क्वेअर रूट मध्ये जाणार सर. तर काय राहणार स्क्वेअर रूट मध्ये मग अंडर रूट ऑफ RG इन ब्रॅकेट tan थीटा प्लस म्यू एस डिवाइडेड बाय 1 मायनस म्यू एस tan थीटा. Okay, and this is what? This is the maximum speed of vehicle moving along which road? Moving along the bank curve road. Okay, तर बाळांनो हा डेरिव्हेशन सुद्धा 3 मार्क्स साठी इम्पॉर्टंट आहे, जो तुम्हाला भरपूर वेळेस विचारलेला पण आहे. तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले तर या डेरिव्हेशनला भरपूर वेळेस विचारलेला आहे. सोबत सोबत या आधी जो शिकवला होता त्याला पण विचारलेला आहे. तर बाळांनो दोघांमध्ये फरक काय होता रे? एक होता मिनिमम स्पीड साठी होता, दुसरा काय आहे मॅक्झिमम स्पीड साठी आहे. मिनिमम स्पीड वेळेस काय केला होता आपण फ्रिक्शनल फोर्स जो होता तो सेंटर पासून दूर लावला होता, आणि मॅक्झिमम स्पीड काढायची होती त्या फ्रिक्शनल फोर्सला कुठे लावला सेंटर कडे लावला. चला बाळांनो तर हे झाले दोन डेरिव्हेशन जे की इम्पॉर्टंट आहेत. चांगल्या प्रकारे यांना प्रॅक्टिस करायचं आहे आणि अशाच प्रकारे यांना सॉल्व्ह करायचं आहे, सो दॅट तुमचे 3 पैकी 3 तर सपोज जर क्वेश्चन आला तर हा जो टॉपिक आहे किंवा जे मॅक्झिमम स्पीड आहे यावर जर तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन कसा विचारणार सर यांवर, तर तुम्हाला काय लागणार बाकी जसं जे लिहिलंय ना एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेकल मूव्हिंग अलॉंग बँक रोड, हा जसंच्या तसंच राहणार. समोर काय लागणार ते डिराइव्ह, एक्सप्रेशनच्या समोर काय लागणार डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेकल अशा प्रकारे इथपर्यंत क्वेश्चन राहणार आणि तुम्हाला एवढा सॉल्व्ह करायचा असतो इथपर्यंत. किती मार्क्स साठी तर 3 मार्क्स साठी. तर बडांनो झालं बँकिंग ऑफ रोड झाला. बँकिंग ऑफ रोड नंतर आपण 3 डेरिव्हेशन सॉल्व्ह केले, सेफ्टी स्पीड, मिनिमम स्पीड आणि मॅक्झिमम स्पीड. व्यवस्थितपणे यांना प्रॅक्टिस करायचं, 3 मार्क्स साठी तिन्ही पण इम्पॉर्टंट आहे. चला त्यानंतर आपल्याला समजायचं आहे कोनिकल पेंडुलम. तर बडांनो पेंडुलम नाव ऐकलं असेल, जो की भरपूरांनी बघितलाय. घड्याळीमध्ये पेंडुलम असते. सर काय होते पेंडुलम म्हणजे? तर बाळांनो काय असते रे, एखाद्या लाईट स्ट्रिंगला आपण एखादा ऑब्जेक्ट टाय करतो, बांधतो आणि त्याची काय टू अँड फ्रो मोशन होणार, त्याला आपण पेंडुलम म्हणतो. पेंडुलमचे टाईप असते बाळांनो सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम. तर आपल्याला समजायचंय आज कोनिकल पेंडुलम. तर बाळांनो समजावून सांगतो सगळ्यात आधी की कोनिकल पेंडुलम होते काय, कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन काय आहे. ओके चला, आणि क्वेश्चन कसा विचारणार कोनिकल पेंडुलम जर विचारायचं असलं तर कोनिकल पेंडुलम वर क्वेश्चन कसा विचारणार त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आणि त्याचा पिरियडचा फॉर्म्युला काढायचा असतो, थोडासा काढून देणार. ओके चला तर कोनिकल पेंडुलम नाव ऐकलंय मॅडम ना आपण, तर होते काय ऍक्च्युअल मध्ये. चला तर काय केलेलं आहे, एक स्ट्रिंग घेतलेला आहे, स्ट्रिंगला बघा एक चॉक टाय केलेला आहे, अशा प्रकारे केलेला आहे. आता बाळांनो हा चॉक म्हणजे काय तर वेट आहे, वेट आहे म्हणजे हा काय झाला पेंडुलमचा बॉब झाला. ओके हा काय आहे तर लाईट स्ट्रिंग आहे. ओके स्ट्रिंगला काय केलं मी इथे फिक्स केलेलं आहे. ओके आता काय होणार बाळांनो, जर हा अशा प्रकारे फिरून राहिलाय तर याला म्हणतात सिंपल पेंडुलम. हा कोणता पेंडुलम आहे, सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमचे पण 2 टाइप असतात, बट या चॅप्टर मध्ये आपल्याला ते शिकायचे नाहीये. ते असते आयडियल सिंपल पेंडुलम आणि प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम, बट आपल्याला या चॅप्टर मध्ये नाही, ते चॅप्टर नंबर 5 मध्ये आपण ऑसिलेशन मध्ये शिकणार आहोत. तर त्यामुळे मी इथे नाही सांगता, त्या चॅप्टर मध्ये सांगणार सिंपल पेंडुलमचे 2 टाइप्स. ओके बट बाळांनो अशा प्रकारे जर मोशन होत आहे, कशी होत आहे टू अँड फ्रो मोशन म्हणतात याला, किंवा ऑसिलेटरी मोशन जर होत आहे तर बाळांनो हा कोणता पेंडुलम आहे रे, सिंपल पेंडुलम. बट सर आपल्याला सिंपल पेंडुलम तर स्टडीज नाही करायचं, आपल्याला काय करायचं आहे रे कोनिकल पेंडुलम बद्दल शिकायचं आहे. ओके तर कोनिकल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम. तर बाळांनो डेफिनेशन मी लिहू शकतो बोर्डवर, बट लिहिण्यामध्ये खूप जास्त टाइम जाणार, तर बाळांनो बोलून दाखवतो. जर सपोज जर तुम्हाला नोट्सची आवश्यकता आहे किंवा ज्यांना कुणाला नोट्स हवे आहेत त्यांनी कमेंटमध्ये नोट्स मागायचे आहेत किंवा नोट्ससाठी तुम्ही कमेंटमध्ये बोलू शकता की सर नोट्स हवे आहेत म्हणून. तर बाळांनो मी त्यामध्ये नोट्स तुम्हाला अवेलेबल करून देणार, जे की स्वतः लिहिलेल्या हँड रिटन नोट्स आहेत. सपोज जर सगळ्या कोणाकडे नोट्स नाही आहे किंवा आवश्यकता नाही आहे सर, तर बाळांनो तुम्ही कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन जे बोलतो ते वाचायचं, त्याला लिहायचं, प्रॅक्टिस करायचंय. कारण यावर क्वेश्चन कसा विचारला जातो रे, तर डिफाइन कोनिकल पेंडुलम अँड डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमचा कशा कोणता फॉर्म्युला काढायचा असतो आपल्याला, पिरियडचा फॉर्म्युला काढायचा असतो, तर कसं काढणार. ओके सगळ्यात आधी बाळांनो कोनिकल पेंडुलम. तर हा काय असतो रे सिंपल पेंडुलम. सो सिंपल पेंडुलम सांगितला थोडा वेळ आधी मी, तर सिंपल पेंडुलम विच गिव्ह सच मोशन दॅट बॉब म्हणजे हा झाला, ज्याला आपण वेट म्हटलं, हा काय झाला बॉब झाला कोणाचा पेंडुलमचा.
तर बॉब डिस्क्राइब अ हॉरिझॉन्टल सर्कल, म्हणजे हा अशा प्रकारे हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरणार होता. दिसत आहे का रे? हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरत आहे चॉक. सो बॉब डिस्क्राइब ए हॉरिझॉन्टल सर्कल. आणि बाळांनो स्ट्रिंग काय बनवत आहे? जिथे पकडून ठेवलं तिथे काय बनत आहे? एक आईस्क्रीम सारखा कोन बनत आहे. बनत आहे का रे? तर ए सिंपल पेंडुलम विच गिव्स सच मोशन दॅट बॉब डिस्क्राइब ए हॉरिझॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग डिस्क्राइब ए कोन. या पेंडुलमला म्हणणार आपण कोनिकल पेंडुलम. ओके, ज्याच्यामध्ये बॉबची कोणती मोशन होणार? तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होणार. ओके, तर बाळांनो आता कशा प्रकारे होते? तर बघा मी काय केलं होता, एका पॉइंटवर फिक्स केला होता. बघा अशा प्रकारे समजून सांगतो सगळ्यांनी कोनिकल पेंडुलम मध्ये काय केलेलं आहे आपण, काय झालेलं आहे. तर हा फिक्स सपोर्ट आहे, याला रिजिड सपोर्ट म्हणा किंवा फिक्स सपोर्ट म्हणा. ओके, काय केलं इथे एक स्ट्रिंग बांधलेला आहे आपण. बांधला स्ट्रिंगला एक काय बांधलेला आहे रे? वेट बांधलेला, ऑब्जेक्ट बांधलेला. याला काय म्हणतो आपण? बॉब म्हणतो. आणि कोनिकल पेंडुलम म्हणजे काय होणार? तर हा जो स्ट्रिंग आहे या फिक्स सपोर्ट सोबत काय दाखवणार? कोन बनवणार, म्हणजेच अँगल बनवणार. आणि बाळांनो या बॉबची कोणती मोशन होणार रे? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होणार अशा प्रकारे. ओके, चला बॉब जो आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरणार. बाळांनो फिरवून दाखवलेला आहे थोड्या वेळाने, बरोबर आहे. चला तर बाळांनो या हॉरिझॉन्टल सर्कलची काय झाली रे? रेडियस झाली. समजत आहे का? चला आता जर सपोज बॉब जो आहे अशा प्रकारे फिरणार या हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये, जसं की मी सांगितलं अशा प्रकारे चॉक जो होता किंवा बॉब जो म्हणतो आपण पेंडुलमचा, तो असा फिरत होता आणि इथे पकडून ठेवलेला होता. अशा प्रकारे चॉक फिरत होता. पुन्हा एकदा समजून सांगतो बघा. तर हा जो आहे स्ट्रिंग आहे आणि हा बॉब म्हणणार. तर बॉब कोणती मोशन दाखवणार रे? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. दिसतंय बाळांनो अशा प्रकारे. ओके, हॉरिझॉन्टल सर्कल आहे हे. तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होणार बॉबची. आणि स्ट्रिंग जो आहे तो काय बनवत आहे? इथे अँगल बनवत आहे. कशा प्रकारे बनवत आहे तर बघा. चला बॉब जर इथे असेल फिरता फिरता बाळांनो, हा बॉब झाला समजा, तर स्ट्रिंगने काय बनवलेलं आहे? फिक्स सपोर्ट सोबत अँगल बनवलाय. त्याला आपण अँगल किंवा कोन म्हणतात. आणि कोन म्हणतेस काय तर बाळांनो कोनिकल पेंडुलम आहे. हा अशा प्रकारे जो मोशन दाखवतो आपल्याला किंवा ज्या पेंडुलमची अशा प्रकारची मोशन होते त्याला आपण म्हणतो कोनिकल पेंडुलम. ओके, तर बाळांनो हा आता जर बॉब इथे आहे तर स्ट्रिंग अशा प्रकारे राहणार. ओके, तर आपल्याला करायचं काय सर? तर सगळ्यात याची डेफिनेशन एकदा बोलून दाखवतो. A simple pendulum which gives such motion that bob describe a horizontal circle and string describe a cone is called as कोनिकल पेंडुलम. ओके, आता आपल्याला कोनिकल पेंडुलमच्या पिरियडचा फॉर्म्युला काढायचा जो की इम्पॉर्टंट आहे, तो पण विचारतात. जर कोनिकल पेंडुलम विचारला तर याची डेफिनेशन आणि पिरियडचा फॉर्म्युला 3 मार्क्स साठी बाळांनो इम्पॉर्टंट आहे. ओके, चला कसं विचारणार आहे? डिफाइन कोनिकल पेंडुलम अँड डिराइव द फॉर्म्युला फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. तर बाळांनो काढून देतो, समजायचं आहे. ओके, चला तर काय करणार? सगळ्यात आधी डेफिनेशन तर सांगितलीच आहे बाळांनो. सपोज तुम्हाला रिटर्न मध्ये पाहिजे तर तुम्ही कमेंट मध्ये मागू शकता. अदरवाइज काही प्रॉब्लेम नाही बाळांनो. तुमच्याकडे जे काही अवेलेबल असलेल्या नोट्स आहेत त्यामधून सुद्धा करू शकता. ओके, चल समोर बघायचं आता काय करणार. तर सगळ्यात आधी आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन सांगितलेली आहे. काय करायचं आहे? एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. चल काय करणार? लक्ष द्यायचं. कोनिकल पेंडुलमच्या पिरियडचा फॉर्म्युला काढायचा. तर आपण कन्सिडर करणार की कोनिकल पेंडुलम आहे जो काय करते रे, ज्याचा बॉबची मोशन कशी होते? तर हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये होते. तर हा झाला फिक्स सपोर्ट झाला. क्लिअर आहे? फिक्स सपोर्ट पासून काय केलं? एक स्ट्रिंग बांधला. स्ट्रिंगला एक वेट बांधला. तर या वेटची किंवा या बॉबची कशी मोशन होणार? तर हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये मोशन होणार. ओके, चला सर्कल काढायला मोठा त्रास येतो, बरोबर येत नाही सर्कल. चला तर काय करणार बाळांनो बघा आता. तर हे हॉरिझॉन्टल सर्कल झाली. ओके, बॉब जो होता त्याची कोणती मोशन होता? हॉरिझॉन्टल सर्कल. समजा आता बॉब जो आहे या सर्कल मध्ये फिरत आहे. अशा प्रकारे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होत आहे. तर बाळांनो तो काहीतरी वेळानंतर इथे येणार या पोझिशनवर. येस ऑर नो? चला तर आपण कन्सिडर केलं की बॉब आता या पोझिशनवर आहे. तर ही काय होणार आहे? ही काय झाली? रेडियस झाली बॉबची. येस ऑर नो? रेडियस म्हणजे आर ने डिनोट केला आहे. हा काय आहे? तर हॉरिझॉन्टल सर्कलचा सेंटर आहे. ओ म्हणजे चला पेंडुलमची हाईट काय राहणार बाळांनो? तर इथपासून इथपर्यंतचा डिस्टन्स म्हणजे काय झाली? हे पेंडुलमची हाईट झाली. ओके, चला इथपासून इथपर्यंत सेंटर पर्यंत काय आहे? पेंडुलमची
हाईट आहे बाळांनो. हाईट म्हणजे एच ने डिनोट करतो. चला समोर काय करायचं आहे, जर बॉब इथे असेल तर स्ट्रिंग अशा प्रकारे काय बनवणार, कोन बनवणार, अँगल बनवणार, त्याला आपण थीटा म्हणतो. थीटा म्हणजे काय रे, अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्ट सोबत काय केलेलं आहे तर स्ट्रिंगने अँगल बनवला. ओके, आता स्ट्रिंग बॉब जर इथे आहे तर बॉबचा वेट कुठे लागणार, हा जर बॉब आहे बाळांनो तर बॉबचा वेट कसा लागतो रे, डाऊनवर्ड. वेट कोणाचा पण असो कसं लागणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड वेट म्हणजे काय तर मास इंटू ग्रॅव्हिटी केलेलं आहे. आता काय करणार, या वेट जो आहे तो खाली लागत आहे तर वेट मुळे काय येणार आहे, टेन्शन स्ट्रिंग मध्ये काय येणार आहे, टेन्शनला म्हणतो टी डॅश. काय म्हणतो, टेन्शनला टी डॅश म्हटलेलं आहे. टेन्शन हमेशा कोणाकडे लागणार, फिक्स सपोर्ट कडे लागणार. ओके, चला आता काय करायचं आहे तर बाळांनो, टेन्शन आहे हा, नंतर बाळांनो इथपासून इथपर्यंत काय होणार आहे, इथपासून इथपर्यंत काय होणार, हा लेंथ होणार कोणाची, पेंडुलमची. या टी डॅशला मी अंदर घेतो म्हणजे समजून येणार की हा टी डॅश आहे, टेन्शन आहे, आणि बाळांनो इथपासून इथपर्यंत काय आहे तर स्ट्रिंगची लेंथ आहे. येस ऑर नो, लेंथ ऑफ द स्ट्रिंग, स्मॉल एल म्हणतो त्याला, चालेल काही प्रॉब्लेम नाही सर. ओके, चला आता काय होणार आहे बाळांनो, तर हा जो टेन्शन आहे त्याला रिझॉल्व्ह करतो. टेन्शन रिझॉल्व्ह करतो, मगाशी पण सांगितलं रिझॉल्युशन ऑफ वेक्टर कसा करतो आपण, दोन कंपोनंट काढतो. अरे कोणते कोणते, एक व्हर्टिकल दुसरा हॉरिझॉन्टल, संपला. तर बाळांनो हा टेन्शन आहे, टेन्शनला रिझॉल्व्ह करतो तर एक व्हर्टिकल आणि दुसरा हॉरिझॉन्टल. दिसले का, हा व्हर्टिकल झाला आणि इकडे येणारा हा कोण आहे, हॉरिझॉन्टल आहे. इथपासून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे तर हे रेडियस आहे. ओके, चल बाळांनो आता हा टेन्शनचा कोणता, सपोज हा अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा आहे, दिसत आहे का रे, हा अँगल थीटा आहे तर हा काय होणार, हा अँगल काय होणार, थीटा होणार. ओके, तर बाळांनो हा काय झाला, थीटा अँगल झाला, एवढा अँगल. चला आता काय करणार, तर हा थीटा आहे तर हा टेन्शनचा कोणता कंपोनंट, जिथे थीटा असतो तो कॉस, जिथे थीटा नाही इथे अँगल आहे का नाही तर हा काय होणार, टेन्शनचा साइन कंपोनंट होणार. तर काय लिहायचं आपल्याला, टी डॅश. टी डॅश म्हणजे टेन्शन आहे, टेन्शनला अँगल सोबत लागून असलेला कंपोनंट म्हणजे कॉस कंपोनंट म्हणजे झाला टी डॅश कॉस थीटा. आणि सेंटर कडे इकडे बघा आता, तर हा कोण होणार, टी डॅशचा साइन कंपोनंट म्हणजे टी डॅश साइन थीटा. एवढा समजला का बाळांनो, हो सर. पुन्हा आपल्याला रिझॉल्व्ह करायचं आहे, कोणाला रिझॉल्व्ह करायचं तर लेंथ दिसत आहे बाळांनो, लेंथ आहे इथपासून इथपर्यंत आहे पेंडुलमचा जो स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगची लेंथ किंवा पेंडुलमची लेंथ किती आहे रे, एवढी आहे. लेंथ बघा कशी आहे, थीटा सोबत लागून आहे, तर आपण लेंथला सुद्धा काय करणार, रिझॉल्व्ह करणार. आता थीटाला लागून लेंथचा साइड जो आहे तो हा आहे, हाईट म्हटलेला आपण त्याला, तर हाईट इज इक्वल टू काय, थीटाला लागून आहे म्हणजे लेंथचा कोणता कंपोनंट आहे, कॉस कंपोनंट म्हणजे एल कॉस थीटा झाली. हाईट किती झाली मग, एल कॉस थीटा झाली. एच इज इक्वल टू किती झाली बाळांनो, बोला ना, एच इज इक्वल टू एल कॉस थीटा झालं. आता काय करणार, तर आता काय करायचंय बाळांनो, सर हा झाला समजला सर, हा ऍडजस्टमेंट होता म्हणजे याला कॉस थीटा म्हटलं, बट थीटाचा आता साइन कंपोनंट कोणता येणार, तर अपोजिट येणार. अपोजिट म्हणजे इथे अँगल काय येणार, जो थीटाच्या अपोजिट आहे. अपोजिट कोण आहे, अँगलच्या, याच्या अपोजिट कोण आहे रे, रेडियस आहे सर. दिसली का रेडियस, तर रेडियस काय होणार, अपोजिट आहे म्हणजेच लेंथचा साइन कंपोनंट होणार. अशा प्रकारे हा झाला बाळांनो डायग्राम झाली, फ्री बॉडी डायग्राम झाली कोनिकल पेंडुलमची. आता आपल्याला करायचं काय, तर बघा आपल्याला याचा पिरियडचा फॉर्म्युला काढायचा आहे. पिरियड म्हणजे काय होते रे, तर त्याला आपण कॅपिटल टी ने डिनोट केलेला आहे पिरियडला. पिरियड म्हणजे कॅपिटल टी होते, मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं, पहिल्या व्हिडिओ मध्ये. तर बाळांनो काय करायचं आपल्याला, पिरियड म्हणजे काय होणार आहे, तर समजा बॉब इथे आणि अशा प्रकारे रोट किंवा सर्क्युलरची हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होते समजा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये, तर अशा प्रकारे हा फिरणार बॉब. तर बाळांनो इथून जर निघाला तर इथेच येण्यासाठी म्हणजेच एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी त्याला लागलेला टाइम म्हणजे काय होणार, त्याचा पिरियड होणार, आणि तोच आपल्याला काढायचा आहे. तर सगळ्यात आधी बघा काय करणार, डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर कन्सिडर a bob of conical pendulum revolving in the horizontal circle as shown in figure. Okay, लेट बाळांनो, m म्हणजे काय रे, बॉबचा मास आहे. m म्हणजे काय तर मास ऑफ द बॉब ऑफ पेंडुलम. टी डॅश म्हणजे काय बाळांनो, टेन्शन इन दी स्ट्रिंग. हा टी डॅश म्हणजे काय, या स्ट्रिंग मध्ये असलेला टेन्शन म्हणजे तणाव, आणि टेन्शन हमेशा कोणाकडे लागणार, फिक्स सपोर्ट कडे लागणार. ओके, त्यानंतर एच म्हणजे काय रे, हाईट ऑफ पेंडुलम आहे. त्यानंतर बाळांनो आणखी काय, थीटा म्हणजे काय रे, अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द फिक्स सपोर्ट. या स्ट्रिंगने फिक्स सपोर्ट सोबत बनवलेला अँगल आहे तो थीटा. ओके, चला आता काय करणार, तर बाळांनो आणि कॅपिटल टी म्हणजे काय होणार आहे, तर पिरियड होणार. आपल्याला काढायचं कोणाला, तर पिरियडच आहे. तर कॅपिटल टी म्हणजे काय,
पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम नाव. आता काय करणार बाळांनो, हा झाला आपला इथपर्यंत झाली कन्स्ट्रक्शन, कन्सिडरेशन झाला, डायग्राम झाली. ओके, आता आपल्याला सॉल्व्ह करायचं तर काय करणार. सगळ्यात आधी बघा, तुम्हाला आधीच सांगितलं बाळांनो काय होते रे, की खाली लागणारे फोर्सेस इज इक्वल टू वर लागणारे, खाली लागणाऱ्या फोर्सला वर लागणारा फोर्स काय करतो, बॅलन्स. खाली कोण लागत आहे तर mg म्हणजे वेट लागत आहे, वर कोण लागत आहे t डॅश cos थीटा. तर t डॅश cos थीटा काय करणार, वेटला बॅलन्स, बॅलन्स करता म्हणजे इक्वल. बॅलन्स कसं राहणार, फॉर एक्झाम्पल हे दोन चॉक आहेत माझ्या हातात. ओके, तीन आहेत तर एक ठेवून देतो. काय करायचं आहे बाळांनो, दोन चॉक आहेत, आता दोन्ही चॉक एकमेकांना बॅलन्स करतायत, तर हा इज इक्वल टू हा होणार, तेव्हाच बॅलन्स करतील ना. हा जास्त आहे, हा कमी आहे, बॅलन्स होणार आहे का नाही. म्हणजेच बाळांनो हा आणि हा एकमेकांना बॅलन्स करतायत, तर कसे राहणार, इक्वल राहणार. ओके, तर इक्वल आहे म्हणजेच काय रे, तर वेट म्हणजेच मास इंटू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू कोण आहे तर टेन्शनच्या कॉस कॉम्पोनंट म्हणजे टी डॅश कॉस थीटा. याला म्हणा इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. ओके, इक्वेशन 1 काढला म्हणजे 2b येणार आहे. कसं येणार आहे बघा, सेंटर कडे कोण लागत आहे, टी डॅश साइन थीटा. सेंटर कडे फोर्स लावायचा, एल साइन थीटा काय लेंथ आहे, लेंथ नाही घ्यायच्या बाळांनो, फोर्स लावायचा. आपला सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंटर कडे लागणारा फोर्स, आणि हा जो एरो आहे कोणासाठी आहे, टी डॅश साइन थीटा साठी, तोच लागतो सेंटर कडे. बाकी आर काय तर रेडियस आहे, आणि एल साइन थीटा म्हणजेच आर आहे. चल, तर बाळांनो सेंट्रिपिटल फोर्स कोणामुळे मिळत आहे आपल्याला, या टी डॅश साइन थीटा मुळे मिळत आहे. तर घ्या मग mv स्क्वेअर अँड सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो रे, mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू कोणामुळे मिळत आहे, हा कोण लागत आहे सेंटर कडे तर टी डॅश साइन थीटा. तर टी डॅश साइन थीटा इक्वेशन नंबर 2. सर दोन इक्वेशन मिळाला, आपण काय करतो, ज्याच्यामध्ये v चा स्क्वेअर आहे त्याला काय करतो रे, तर इक्वेशन 1 ने डिवाइड करतो. बट बाळांनो एक गोष्ट पुन्हा इथे की पॉइंट किंवा की स्टेप सांगतो, mv स्क्वेअर अपॉन r ला आपण mr ओमेगा स्क्वेअर पण म्हणू शकतो. सांगितलं होतं मी बघा, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला जो असतो mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू काय रे, mr ओमेगा स्क्वेअर होते. काऊन होते, कारण बाळांनो याच्या मागचा रिझन असा आहे की v इज इक्वल टू काय रे, r ओमेगा होते. हा झाला रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी. याला जर वापरला आपण तर mv स्क्वेअर अपॉन r म्हणजे काय होते, mr ओमेगा स्क्वेअर होते का. चला बाळांनो, असाच रिलेशन एक पुन्हा सांगितलं होता मी की एक्सलरेशन, लिनियर एक्सलरेशन इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर एक्सलरेशन. ओके, r इंटू अल्फा. अल्फा म्हणजे काय रे, अँग्युलर एक्सलरेशन आहे, a म्हणजे काय तर लिनियर एक्सलरेशन. रिलेशन लक्षात ठेवायचे बाळांनो, दोघांमध्ये रिलेशन असतो. ओके, चल, तर काय करणार आहे मग, mv स्क्वेअर अपॉन r लाच काय लिहू शकतो बाळांनो, तर mr ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो का रे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mr ओमेगा स्क्वेअर. झाला बाळांनो इक्वेशन 2. चला काय करणार, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. ओके, तर कसं करायचं आहे बघा. चल, काय करणार आता, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. अरे यार चॉक, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. सो इम्प्लाइज दॅट काय मिळणार आपल्याला बघायचं आहे. 2 डिवाइडेड बाय 1 म्हणजे काय रे, mr ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय mg. m कॅन्सल आला काय, तर r ओमेगा स्क्वेअर डिवाइड मध्ये काय राहिला बाळांनो, तर राहिला सर काय राहिला, m कॅन्सल झाले, राहिला काय r ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय g राहिला. एवढा समजला हो. ओके, आता काय करणार तर लेफ्ट हँड साइड, सॉरी लेफ्ट हँड साइडचं झालेलं, आता काय करणार राईट हँड साइड. राईट हँड साइड मध्ये कोण आहे तर टी डॅश साइन थीटा डिवाइडेड बाय काय होणार आहे, टी डॅश कॉस थीटा. झाला, टी डॅश कॅन्सल झाले, राहिलं काय साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे काय होते, टॅन थीटा होते. लिहा, इथे लिहितो. ओके, चल काय होणार, r ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय g इज इक्वल टू काय झाला रे, sin थीटा अपॉन cos थीटा म्हणजे tan थीटा. तर लिहितो बघा तुमच्यासाठी, r ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय होणार रे, g होणार. i सर होणार नाही, तो i पहिलेच आहे. ठीक आहे, राहिला काय sin थीटा अपॉन cos थीटा म्हणजे काय होते रे, tan थीटा. चला वडांनो समजायचं आता काय करणार. ओके, चल r अपॉन g आहे, याला तिकडे नेला तर g अपॉन r होणार. g इकडे डिवाइड मध्ये तिकडे गेला तर इंटू मध्ये, r इकडे इंटू मध्ये तिकडे गेला तर डिवाइड मध्ये. तर बघा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, ओमेगा म्हणजे कोणीतरी होते सर, कोण होते, अँग्युलर वेलोसिटी होते. पहिल्याच व्हिडिओ मध्ये असणार बाळांनो, जाऊन बघायचं. ओके, चला तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, r इकडे इंटू मध्ये तिकडे डिवाइड मध्ये, हा डिवाइड वाला काय येणार g इंटू मध्ये गेला कोणासोबत, tan थीटा सोबत, आणि हा r कुठे येणार तर इकडे डिवाइड मध्ये येणार. हे सर नो हो सर, मॅडम आपल्याला ओमेगाचा स्क्वेअर नाही पाहिजे, ओमेगा पाहिजे. काउंट पाहिजे सर, तर आता सांगतो काउंट पाहिजे. तर काय करायचं, पहिले ओमेगा इज इक्वल टू लिहून घ्या. याचा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, कुठे जाणार पूर्ण अंडर रूट मध्ये जाणार, तर काय होणार
जी टॅन थिटा डिवायडेड बाय आर. हा कोण झाला रे? अँग्युलर वेलोसिटी मिळाली आपल्याला. ओके, अँग्युलर वेलोसिटी किती मिळाली? ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी टॅन थिटा डिवाइडेड बाय आर. आता काय करणार आपण? तर आपल्याला काय करायचं आहे? पिरियडचा फॉर्म्युला काढायचा आहे. तर बाळांनो आपल्याला माहित आहे बाय डेफिनेशन ऑफ पिरियड, पिरियड म्हणजे कॅपिटल टी इज इक्वल टू फॉर्म्युला असं काय असते रे? ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. पहिल्या व्हिडिओ मध्ये बघाल तर हा फॉर्म्युला कसा आला ते पण सांगितलंय. टी इज इक्वल टू मध्ये पिरियड इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन ओमेगा होते. तर बाळांनो देअरफॉर पिरियड म्हणजे कॅपिटल टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. कोण आहे बाळांनो? बघा काढलेला आहे ओमेगा. आता समजला काउंट काढला तर? हो सर समजलं. तर काय करणार? अंडर रूट मध्ये जी टॅन थिटा डिवाइडेड बाय आर करणार. तर कसं करणार बाळांनो? बघा अंडर रूट ऑफ जी टॅन थिटा डिवाइडेड बाय आर केला बाळांनो. चला केलं. आता बाळांनो मी हा जो अंडर रूट डिवाइड मध्ये त्याला जर इंटू मध्ये लिहिला ट्वाइस पाय सोबत, ट्वाइस पायच्या डिवाइड मध्ये जो आहे त्याला इंटू मध्ये लिहिला तो उलटा करून लिहायला लागेल. तर काय होणार? देअरफॉर पिरियड इज इक्वल टू ट्वाइस पाय. हा डिवाइड वाल्याला इंटू मध्ये लिहितो, तर इंटू मध्ये लिहा तर उलटा लिहायला लागेल. म्हणजे काय होणार आहे? आर डिवाइडेड बाय जी टॅन थिटा होणार. चला सर बरोबर आहे. आता काय करणार? तर आर बघा, आर डायग्राम मध्ये बघा, आर म्हणजे काय? एल साइन थिटा आहे का? तर आर इज इक्वल टू एल साइन थिटा. तर टी इज इक्वल टू होणार आहे ट्वाइस पाय अंडर रूट ऑफ आर च्या ठिकाणी काय लिहिणार? एल साइन थिटा. तर एल साइन थिटा डिवाइडेड बाय जी टॅन थिटा. आहे का बाळांनो? हो सर आहे. आता काय करणार? तर साइन थिटा अपॉन टॅन थिटा. टॅन थिटाला कसं लिहू शकतो बाळांनो? तर बघायचं टॅन थिटाला कसं लिहू शकतो रे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. किंवा टॅन थिटा होता बाळांनो बघा, आहे टॅन थिटा. तर टॅन थिटा बघा इथे असं लिहू शकतो का? 1 अपॉन इंटू मध्ये 1 केला, 1 अपॉन टॅन थिटा म्हणजे कोण झाला बाळांनो? कॉट थिटा झाला का? ना कॉट थिटा म्हणजे काय होते रे? तर कॉस थिटा डिवाइडेड बाय साइन थिटा. ज्यांना नाही समजलंय समजून सांगतो बाळांनो. त्याचा टॅन थिटा होता, टॅन थिटा लिहा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. अपॉन जो होता किंवा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे जाईल? न्यूमरेटर मध्ये जाणार. तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा झाला. समजला? ओके. काय करणार? साइन थिटा कॅन्सल होणार. तर आला काय? एल कॉस थिटा कोणती? तर टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अंडर रूट ऑफ काय राहिला रे? एल इंटू कॉस थिटा. साइन थिटा कॅन्सल झाला. एल कॉस थिटा डिवाइडेड बाय जी. ओके बाळांनो एल कॉस थिटा म्हणजे कोणीतरी आहे बघा तिकडे डायग्राम मध्ये बघा एच इज इक्वल टू कोणीतरी आहे का रे? हो सर आहे. तर बाळांनो हा झाला पिरियडचा डेरिव्हेशन झाला. दिस इज द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. यालाच आपण काय लिहू शकतो? एल कॉस थिटा म्हणजे काय? तर हाईट आहे बघा. एच इज इक्वल टू काय रे? एल कॉस थिटा. तर बाळांनो देअरफॉर पिरियडचा पुन्हा एक फॉर्म्युला मिळणार आपल्याला. आणि काय फॉर्म्युला मिळत आहे बाळांनो? तर देअरफॉर पिरियड इज इक्वल टू काय होणार रे? ट्वाइस पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटाला आपण लिहू शकतो एच लिहू शकतो. तर एच अपॉन जी. हा सुद्धा एक फॉर्म्युला मिळाला आपल्याला पिरियडचा. ओके. त्याच्यानंतर बाळांनो फ्रिक्वेन्सी जे राहते ते काय म्हणते? रेसिप्रोकल ऑफ पिरियड. पिरियडचा रेसिप्रोकल म्हणजे उलटा. तर फ्रिक्वेन्सी पण काढू शकतात. तर डायरेक्टली तो फॉर्म्युला बघा. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू पिरियडचा उलटा होणार. उलटा म्हणजे 1 अपॉन ट्वाइस पाय. आणि याचा करणार अंडर रूट मध्ये उलटा होणार म्हणजे जी बाय एच. आणि हे काय तर बाळांनो कोनिकल पेंडुलमचे फ्रिक्वेन्सी. हा पिरियड झाला. हा सुद्धा पिरियडचा फॉर्म्युला. पिरियडचे दोन फॉर्म्युला आणि एक कशाचा काढलेला आहे? फ्रिक्वेन्सीचा. तर बाळांनो हा आजचा आपला टॉपिक होता. काय काय बघितला रे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या लेक्चर मध्ये आजच्या आपण काय बघितलंय बाळांनो? मिनिमम स्पीड काढलेली आहे बँकर रोड साठी, मॅक्झिमम स्पीड काढलेली आहे, सोबत सोबत कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन आणि याचा पिरियडचा फॉर्म्युला काढला. ओके. तर बाळांनो बघून घ्या एकदा पुन्हा काय केलेलं आहे, कशा प्रकारे केलेलं आहे. चल ओके. आणि बाळांनो या डेरिव्हेशनला चांगल्याने प्रॅक्टिस करायचं आहे आणि फोकस राहायचं आहे, अभ्यास करायचा व्यवस्थित. आणि बाळांनो या चॅप्टर मध्ये अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचं. तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेले आहेत बाळांनो. जेवढं शिकवलेलं आहे त्यापैकी काही काही विचारलेलं आहे किंवा काही काही इम्पॉर्टंट होतं ते सुद्धा मी सोबत सोबत चांगलं सांगत चालतो. तर बाळांनो अभ्यास करा व्यवस्थित आणि थँक्यू सो मच.